ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजच्या कृष्ण कथामृतच्या सेशन मध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं खूप स्वागत आहे। गेले काही दिवस अनेक मैत्रिणींनी याच्यावरती खूप सुंदर सुंदर क्लासेस दिलेले आहेत। मी आज प्रयत्न करेन चौथा अध्याय जो आहे आपला कंसाच्या अत्याचाराचा प्रारंभ याच्यावरती सुरू करूयात। तत्पूर्वी जस्ट मैत्रिणींना एक शेअर करायचं होतं की आमचे खूप चांगले भक्त म्हणजे माझा आजचा हा क्लास जो काही आहे, जे काही गुरु महाराजांकडून ची प्रेरणा घेऊन प्रभुपादांकडून भक्तांच्या प्रार्थनेने जे काही सुचेल, जो काही असेल तो आय वुड लाईक टू डेडिकेट दिस क्लास टू डॉक्टर प्रशांत साकवळकर, प्रीती गौरांग प्रभूजी। डी.वाय. पाटील हॉस्पिटलला इंटेन्सिव्हिस्ट होते आणि जस्ट ही लेफ्ट हिज बॉडी। सो ऍक्च्युली खरं मला खूप खूप वाईट वाटत होतं आणि अजिबात आज हे येत नव्हता, पण एक तुम्हा सर्व वैष्णवांप्रती एक सेवा म्हणून मी काही बोलण्याचा प्रयत्न करेन। थँक्यू। काल पवित्रीला माताजींनी खरं तर खूप ऐन वेळेला सांगून सुद्धा खूप छान क्लास घेतला आणि त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे वसुदेवजी भगवान श्रीकृष्णांना घेऊन गोकुळामध्ये जातात है ना, तिथपर्यंत सांगितलं होतं त्यांनी। तर आता ज्या वेळेला आता आपल्या चॅप्टरचं नाव आहे की कंसाच्या अत्याचाराचा प्रारंभ, अध्याय 4। तर आता फक्त थोडस जाणून घेऊयात की हा कोण आहे, हा कंस कोण आहे, हा कंस। आपल्याला बऱ्याचदा असं प्रश्न पडतो की हा तर एका चांगल्या घराण्यात जन्मलेला आहे, उग्रसेन महाराजांचा पुत्र आहे, देवकीचा भाऊ आहे, तरी देखील हा असा कसा है ना, हा असा कसा। कारण आपण म्हणतो ना की शक्यतो चांगल्या घरांमध्ये चांगले व्यक्ती, चांगल्या लोकांच्या पोटी चांगल्या तशा प्रकारचे जीव जन्माला येतात। तर असं झालेलं असतं की एक दुर्मिळ नावाचा एक राक्षस असतो, तो आकाशातून उडत असतो आणि एका गच्चीवरती, तो एका राजवाड्याच्या गच्चीवरती एका सुंदर स्त्रीला पाहतो। तिचं नाव असतं पद्मावती। ती राजा उग्रसेनांची पत्नी असते आणि तिला पाहून तो खूप मोहित होतो आणि राक्षसांना खूप साऱ्या विद्या असतात ना वेश बदलायच्या, तो वेश बदलून येतो, उग्रसेन महाराजांच्या वेशात येतो आणि तिच्याबरोबर संग करतो। आणि अशा प्रकारे कंसाचा जन्म होतो। तो एका असुराच्या मुळे होतो, त्यामुळे त्याच्याकडे ते तसे सगळे आसुरी गुण होतात। आणि हा जो कंस असतो ना, हा त्याच्या पूर्वीच्या हरिवंश पुराणामध्ये त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर हरिवंश पुराणामध्ये असं म्हणतात की पूर्वीच्या जन्मी हा कालनेमी नावाचा एक असुर असतो। नुसता असुर नाही तर तो असुरांचा सेनापती असतो। तर एक खूप मोठा संघर्ष होतो, त्याला तारकामय संघर्ष असं म्हणतात। मग मय, तारकामय, तर त्याच्यातला मय जो आहे तो आपल्याला माहितीये, मय दानव की ज्यांनी अर्जुनाला इंद्रप्रस्थामध्ये मय सभेसाठी खूप मदत मिळते, त्यांनीच सगळी ती मय सभा हे केलेली असते आणि त्या मया ह्याच्यावरूनच आज वास्तुशास्त्र सुद्धा रचलेलं आहे मय दानवाने त्या। तसा तो मय दानव तारकामय। तर तार म्हणजे हा तार नावाचा एक असुर असतो, मय आणि का इज फॉर कालनेमी। तर ह्या 3 असुरांनी मोठा संग्राम देवतांविरुद्ध केलेला असतो आणि आता हे असे 3 एवढे असुर आल्यानंतर होणार की देवतांची खूप वाईटरित्या हरतात ते, किंवा खूप पिटाई होते त्यांची। आणि अशा वेळेला आपल्याला माहितीये नेहमीच सगळे देवी देवता विष्णूंचं शरण घेतात, विष्णूंचा आश्रय घेतात आणि ऑफकोर्स विष्णू येतात तिथे आणि ते आपले चक्र घेऊन येतात, वायू अग्नीला सगळ्या सूचना देतात आणि सगळं ते युद्धाचं पारडं फिरतं
आणि देवता जिंकतात आणि विष्णूजी काय करतात तर त्यांच्या चक्राने सर्व तिथल्या सर्व असुरांचा नाश करतात. सर्व असुरांचा नाश करतात. दोनच फक्त असुर त्या तारकामय संघर्षामध्ये दोन फक्त असुर जिवंत राहतात. त्याच्यातलं एकाचं नाव आहे ते म्हणजे बली महाराज. बली महाराज हे जिवंत राहतात कारण ते प्रल्हाद महाराजांचे नातू होत म्हणून. आणि दुसरा असुर तो म्हणजे राहू. तर का राहूला पण जिवंत ठेवावं लागत असतं कारण आता आपल्याला आपल्या पत्रिकांमध्ये असो ना राहू है ना राहू, त्यामुळे राहूला पण ते जिवंत ठेवतात. त्यामुळे हे दोन असुर सोडले तर बाकी सर्व असुरांचा भगवान श्री विष्णू संहार करतात. आणि हे कालनेमीचा पण आणि कालनेमीने पाहिलेलं असतं ना की कशा प्रकारे विष्णूंनी सर्व असुरांचा संहार केलाय. त्यामुळे त्याला विष्णूंबद्दलची खूप भीती पण असते. फिअर, भीती, भय आणि चीड पण असते है ना. आपण तर म्हणतो विष्णू नाशन ब्रजजन पालन असुर कुल नाशन. तर हे विष्णू आहेत हे नुसते एक दोन असुरांचा नाही वध करायला, तर ते असुरांच्या कुळाचा असुर कुलनाशन असे हे विष्णू आहेत की असुरांच्या कुळाचा अख्ख्या ते नाश करू शकतात है ना. तर अशा प्रकारे हा कंस जो असतो जो कालनेमी, त्याला आधीपासून नंतर तो जेव्हा कंस म्हणून जन्माला येतो हा कालनेमी, तेव्हा त्याला विष्णूंबद्दलची ओरिजिनलच खूप भीती असते, खूप भयभीत असतो. इतका भयभीत असतो की त्याला जेव्हा नारद, आपण मागच्या सगळ्या चॅप्टर्स मध्ये ऐकलेलं आहे की तो कशा प्रकारे देवकीच्या लहान मुलांचा हत्या केली त्यांनी त्या भयाने की हे यांच्यातला कुणीतरी एक जण पुढे जाऊन मला माझ्या मृत्यूचं कारण ठरू शकतो किंवा मला त्रास देऊ शकतो, या भयाने त्यांनी त्या लहान लहान मुलांची सुद्धा हत्या केलेली असते है ना. तर कंस किती प्रमाणात ऑब्सेस असतो त्या गोष्टीसाठी, म्हणजे किती त्याला हे असते, तुम्ही कल्पना करा की कधी एकदा तो मुलगा होतो आणि कधी एकदा मी त्याला मारतो. तर त्याच्यासाठी ना काही स्त्रिया नेमलेल्या असतात त्याने. स्त्रिया कशासाठी नेमलेल्या असतात तर स्त्रियांच्या लक्षात येतं ना की मासिक पाळी सुरू आहे आणि आता मासिक पाळी बंद झाली म्हटल्यानंतर आता ही देवकी गरोदर राहिली. तर इतकं ना इतक्या छोट्या मायक्रो गोष्टींवरती लक्ष ठेवायला सुद्धा त्यांनी स्त्रिया हे केलेल्या असतात. की कधी सांगा मला की कधीची पाळी बंद झाली आणि ती गर्भवती राहिली की मला सांगा. इतका तो ऑब्सेस्ड असतो त्या गोष्टींशी. आणि मग तुम्हाला माहितीये नंतर की 7वा गर्भ राहतो. पहिले 6 तो मारतो, मग 7वा गर्भ राहतो. मग आता 7वा गर्भ ज्या वेळेला देवकी मातेला राहतो त्यावेळेला भगवान विष्णू काय करतात तर निद्रा देवी किंवा दुर्गा देवींना पाचारण करतात. आणि त्यांना सांगतात की तुला हे खूप एक अवघड आहे पण तुला तर हे काम करायचंय, म्हणजे हा देवकी मातेचा जो 7वा गर्भ आहे तो तुला ट्रान्सफर करायचा आहे. कोणाच्या गर्भामध्ये तर रोहिणी मातेच्या गर्भामध्ये ट्रान्सफर करायचा आहे. तर आणि तो पण कशा रीतीने ट्रान्सफर झाला पाहिजे की रोहिणी माता कारण कशी असते की ती बऱ्याच दिवसांपासून वसुदेवांपासून दूर राहिलेली असते है ना. आता बघा ना वसुदेवांना जेलमध्ये कंसाने तुरुंगवास देऊनच कितीतरी काळ लोटलेला असतो कारण त्याच्यानंतर त्यांची ती 6 मुलं झालेली असतात. सो अनेक काळ लोटलेला असतो आणि त्याच्यानंतर त्यामुळे अशा प्रकारे त्यांना हे करायचं असतं की त्या रोहिणी मातेवरती सुद्धा संशय नाही आला पाहिजे. तर पूर्वीच्या काळी कशी पद्धत असायची, ज्या वेळेला स्त्रीची मासिक धर्म असायचा पाळी असायची त्यावेळेला मुख्य महालापासून महालाच्या बाहेर तिथे काही खोल्या असायच्या किंवा काही एक छोटासा प्रसाद असायचा, तर तिथे ती स्त्री राहायची. आणि मग नंतर ती पुन्हा मुख्य महालात यायची. तर ते नंदबाबांकडे राहत असतात ना रोहिणी माता मुख्य महालामध्ये. तर मग ती तिची पाळी सुरू असल्यामुळे ती महालाच्या बाहेर त्या खास प्रसादामध्ये राहत असते ती तिथे. तर निद्रा देवी अशा प्रकारे ती गर्भ ट्रान्सफर करतात की तिचा मासिक धर्म म्हणजे तिची मासिक पाळी अचानकरित्या बंद होते. अचानकरित्या एकदम चालू असताना मध्ये स्टॉप होते आणि तो ती गर्भवती राहते. त्यामुळे लोकांना सुद्धा कुठल्या बाकीचा संशय येत नाही. त्यांना पण असं वाटतं की हा काहीतरी एक चमत्कार झालाय ना. सो कुठल्याही प्रकारचा संशय न येता अशा प्रकारे तो 7वा गर्भ ट्रान्सफर केला जातो. आणि ज्या रीतीने दुर्गा देवी इथे ट्रान्सफर करतात तर विष्णू खूप प्रसन्न होतात. विष्णू खूप प्रसन्न होतात त्यांच्यावरती. आणि विष्णू तिच्या दुर्गा देवींच्या स्तुतीप्रित्यर्थ एक स्तवन लिहितात, त्याला आर्या स्तुती असं नाव आहे. भगवान श्री विष्णू खास प्रसन्न होतात आणि तेव्हा ते दुर्गा मातेला सांगतात की तू
नंद आणि यशोदेच्या पोटी जन्म घेशील. हं? आणि अजून एक काम कर, अजून एक तिला मोहीम देतात, की तू कंसाला कायम मोहित ठेवशील आणि मी कुठे आहे याच्याबद्दल कंसाला पत्ता लागू देणार नाहीस. कंसाला नेहमी मोहित ठेवशील, है ना? मोहरत्वाच स्वयं स्वम कृष्ण कंसम असं ते सांगतात, की तू कंसाला नेहमी मोहित ठेवशील आणि तू जन्म घेशील यशोदा आणि नंदाच्या पोटी. आणि मग त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांचा जन्म होतो आणि आपण ऐकलेलंच की कशा प्रकारे वसुदेव तिकडे ट्रान्सफर करतात. तर वसुदेव ज्या वेळेला तिथे जातात, तिथे जातात गोकुळमध्ये, तर त्यावेळेला असं सांगितलं जातं की ऍक्च्युली यशोदा माईंना ना ट्विन्स झालेल्या असतात. तर असे ते अशा झोपलेल्या असतात ना एका अंगावरती, तर पाठीमागच्या बाजूला ही बेबी असते, म्हणजे ही बाळ असतं. हे दुर्गा देवींचा जन्म झालेला असतो आणि अजून एक बाळ असतं मेल बेबी, ते पुढे असतं. सो ते जे असतं ते यशोदानंदन कृष्ण. ओके. आणि जे वसुदेव ज्या कृष्ण भगवंतांना घेऊन जातात ते असतात देवकी नंदन कृष्ण. तर तुम्ही म्हणाल हे असं कसं काय, तर तिथं गेल्यानंतर ना ते दोन्हीही कृष्ण एकमेकांमध्ये मर्ज होतात. देवकी नंदन कृष्ण आणि यशोदानंदन कृष्ण हे दोघं एकमेकांमध्ये मर्ज होतात. तर हे जे असुरांना मारणारे जे आहेत हे सगळे आहेत ते देवकी नंदन कृष्ण. हे देवकी नंदन कृष्ण असुरांना मारतात. हेच देवकी नंदन कृष्ण अक्रूरजींबरोबर मथुरेला जातात, तिथून पुढे द्वारकेला जातात, राजकारण करतात, युद्ध करतात. हे सगळे असुरांना मारतात. हे सगळे देवकी नंदन कृष्ण. आणि यशोदानंदन कृष्ण जे आहेत ते कधीच वृंदावन सोडत नाहीत. तर यशोदानंदन कृष्ण हे लोणी चोरतात, गोपींना प्रेम देतात, गोपींबरोबर रासलीला करतात. हे यशोदानंदन कृष्ण आहे. तर यशोदामाई ज्या आहेत ना, मला कधी कधी असं वाटतं की किती स्पेशल वैष्णव आहेत. यशोदामाईंचं नावच आहे यशोदा, यश देणारी. तर ह्याच्याबद्दल ना कधीच त्याचा हे झाला नाहीये की हा कृष्ण हे यशोदाचे ऍक्च्युली म्हणजे यशोदेच्या गर्भातून आले. यशोदानंदन म्हणतो आपण त्यांना, पण शेवटी कृष्णाची आई म्हणजे देवकी, असंच सगळीकडे समज आहे किंवा असंच आहे ते सगळीकडे. पण कारण ही जी यशोदा माता आहे की जिचं हृदय एवढं मोठं आहे, ती यश देणारी माता, ती देवकीला यश देते. काय यश देते, कशाचं यश देते, ते भगवंतांच्या आई राहण्याचं किंवा आई होण्याचं यश ती त्यांना प्रदान करते. यशोदा माता. ओके. कारण ना पुढे जाऊन जेव्हा तुम्ही म्हणाल ना, तर ह्या ज्या आपल्या दुर्गा देवी आहेत की ज्यांना वसुदेव कृष्ण घेऊन गेले पुन्हा ह्याच्यामध्ये, तेव्हा भागवतमच्या श्लोकामध्ये ना तिचा अनुजा, अनुजा म्हणून उल्लेख आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्णांची छोटी बहीण अनुजा. मग जेव्हा ती भगवान श्रीकृष्णांची छोटी बहीण आहे याचा अर्थ की, आणि तिने यशोदा मातेच्या गर्भातून जन्म घेतला, याचाच अर्थ असा होतो की यशोदा मातेच्याच गर्भातून भगवान श्रीकृष्णांचा सुद्धा जन्म झालेला आहे, यशोदानंदन कृष्णांचा. म्हणूनच त्यांचा उल्लेख भागवतांमध्ये या दुर्गा देवींचा अनुजा असं केलेला आहे. सो या अनुजांना, या दुर्गा देवींना घेऊन वसुदेव परत येतात. तर हे निद्रा देवीच आहे, त्यांच्यासाठी काही अवघड नाही. सर्व पहारेकरी झोपलेले असतात. आणि त्याच्यानंतर आता ह्या जे पहारेकरी आहेत, तर ह्या पहारेकऱ्यांची तुलना श्रीमद भागवतामध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर कुणाशी करतात माहिती, भटक्या कुत्र्यांशी करतात. तर ही जी भटकी कुत्री जी असतात ना, ते कसं तुम्ही बघितलं असेल, रात्रीच्या वेळेला एक भुंकायला लागला की बाकीचे सगळे भुंकायला लागतात एकतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी ना असा एक स्वतःचा एरिया डिफाईन केलेला असतो की हा एरिया माझा आहे आणि ह्या एरियामध्ये दुसरं कोणी आलं ना की ते भुंकणार, मी भुंकणार. असं त्यांनी स्वतः सेल्फ डिक्लेअर्ड लीडर म्हणतात ना, तसे ते त्या एरियाचे ते सेल्फ डिक्लेअर्ड लीडर असतात हे सगळे कुत्रे. आणि त्यांना म्हणजे माहित माझा एरिया, रात्रीच्या वेळेला हा माझा एरिया आहे, असे ते असतात. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे जे तुरुंगाचे जे पहारेकरी आहेत त्यांची तुलना ते त्या भटक्या कुत्र्यांशी करतात. आपण सुद्धा जर पाहिलं की योगमाया आणि महामाया ह्या सगळ्या जगाचं सगळं संचलित करतात हे भौतिक जग. परंतु कसे करतात, तर भगवंतांच्या निदर्शनाखाली करतात. पण तरी देखील इथं असे काही पहारेकरी आहेत
इथे असे काही, आता एकदम भटके कुत्रे हा शब्द वापरायला कसा तरी वाटेल, परंतु इथे असे काही त्या जेलमधले जे पहारेकरी आहेत की ज्यांना वाटतं की हा माझाच एरिया आहे, तसेच आपल्या इथे सुद्धा असे काही पहारेकरी असतात की ते समजू शकत नाहीत की ही सर्व प्रॉपर्टी, हे सर्व काही जे आहे, हे सर्व जग, हे सर्व भौतिक जग, सगळं सर्व काही हे ब्रह्मांड, हे सर्व त्या भगवंतांचं आहे, त्या परमपिता भगवंतांचं आहे. माझं इथं काहीच नाहीये. पण तरी सुद्धा या पहारेकरांना वाटतं की नाही, हा एरिया माझा आहे आणि इथे मी लीडर आहे. आणि ह्या एरियामध्ये जर कुणाला रक्षणाची गरज लागली किंवा कुणाला काही मदतीची गरज लागली तर मी करणार आहे ती मदत. मी आहे तो. मी या एरियाचा पहारेकरी आहे आणि इथे कुणाला जर काही मदत लागली तर तो मी घेणार आहे. मी करणार आहे तो. असे हे पहारेकरी असतात. परंतु जो भगवान श्रीकृष्णांची शरण घेतो त्याला याच्यातील फोलपणा कळतो. आणि त्याला हे समजतं की मी या पहारेकरांची शरण घेण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये, कारण परमपिता भगवान श्रीकृष्णांचं हे जग आहे, त्यामुळे तो कधीच अशा पहारेकरांची शरण घेत नाही. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला ज्या वेळेला काही अडचणी येतील त्यावेळेला आपण नेहमी कुठल्या तरी इथं आसरा शोधायचा प्रयत्न करतो है ना, की हा मदत करेल, हा कोणीतरी इथला लीडर आहे तो मला मदत करेल, किंवा अजून कोणीतरी मदत करेल है ना, हा मदत करेल, तो मदत करेल. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की हे मदत जरी करत असले तरी सुद्धा शेवटी दॅट एनर्जी, ती पॉवर कम्स फ्रॉम भगवान श्रीकृष्ण है ना. त्यामुळे अल्टिमेट आपण भगवान श्रीकृष्णांनाच सरेंडर झालं पाहिजे. सो ते पहारेकऱ्यांच्या ह्याच्यातून येतात, जेलचे दरवाजे बंद होतात. आणि मग पहारेकरी लगेच पळत जाऊन कंसाला वर्दी देतात. कंस पण लगेच भयाने त्या पळत येतो. कारण हे 8वं अपत्य असतं ना. सो 8वं अपत्य असतं आणि देवकी माता खूप विनवण्या करते त्याला, खूप विनवण्या करते की अरे ही मुलगी आहे, ही एक स्त्री आहे, ही तुझं काहीच बिघडवणार नाहीये. खूप विनवण्या करते. आता ही देवकी जी आहे ना, ही देवकी माता सुद्धा ना क्षत्रिय आहे, ती सुद्धा एका राजाची कन्या आहे. सो त्यांना पण ते एका क्षत्रिय सगळे गुण आहेत त्यांच्यामध्ये. सो म्हणतात ना की सामदाम है ना, सामदाम दंडभेद असं म्हणतो ना. तर दाम म्हणजे ती त्या सगळ्या प्रकारे प्रयत्न करते कंसासाठी है ना. ती पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणते, पहिल्यांदा विनवण्या करते, नंतर म्हणते की दाम, ती कसा उपयोग करते, कसं म्हणते देवकी माता, तू डायरेक्टली अटॅक केलास, माझ्या सर्व मुलांना तू मारलंस. डायरेक्टली अटॅक करते, ह्याच्या आधीच्या सर्व मुलांना तू मारलंस माझ्या. असं दाम. मग त्याच्यानंतर साम. साम म्हणजे काय तर कॉम्प्रोमाइज. मग ती कशा करते कॉम्प्रोमाइज, कशा प्रकारे बोलते देवकी माता, ठीक आहे तू माझ्या मुलांना मारलंस पण त्याच्यात तुझा दोष नाही, कारण ही सर्व दैवाची करणे आहेत, शेवटी तू सुद्धा त्यांच्या पुढे हतबल आहेस. अशा प्रकारे ती त्यांच्याशी थोडंसं कॉम्प्रोमाइज पण करते. पण आता तरी करू नकोस रे, आता तरी तू करू नकोस, कारण हे सर्व पाप तुला लागेल, तू माझा भाऊ आहे शेवटी है ना. एका स्त्री हत्येचं पाप, स्त्री भ्रूण हत्येचं पाप तुला लागेल, त्यामुळे तू करू नकोस. अशा प्रकारे मी ती त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करायला पहिल्यांदा अटॅक करते, मग त्याच्यानंतर साम दाम त्यांच्याशी थोडंसं कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न करते, आणि मग नंतर दान. प्रभुपाद सांगतात की ती शेवटी म्हणते की गिफ्ट है ना, ती तो पण प्रयत्न करते. तू असं समज ना की मी तुझी बहीण आहे, माझी आतापर्यंतची सर्व मुलं तू मारली आहेस, ही एक मुलगी मला गिफ्ट म्हणून दे. किंवा ती असंही म्हणते की ही मुलगी मी तुला गिफ्ट म्हणून देते, तू हिची सून म्हणून स्वीकार कर. असं सगळ्या प्रकारे गिफ्ट म्हणून, पहिल्यांदा अटॅक करून, त्याच्यानंतर कॉम्प्रोमाइज करून, सगळ्या परीने विनवणी करते, खूप खूप विनवणी करते. खरं तसं पाहायला गेलं तर देवकी मातेचा मुलगा, तिचा स्वतःचा मुलगा तर तिकडे गोकुळामध्ये सेफ आहे, तिला माहिती असतं. परंतु कसं आहे ना, मातेचं हृदय आहे ना, त्यामुळे त्या बाळासाठी तिचा जीव तुटतो, आणि माता म्हणजे ती भगवंतांची माता आहे ना, किती तिचं हृदय कोमल असणार. त्याच्यासाठी त्या कंसासारख्या असुराला अटॅक करायला पण मागे बघत नाही, अटॅकिंग वाक्य वापरायला पण मागे बघायचा करायचा प्रयत्न करते, सर्व 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 प्रयत्न करते की ते बाळ वाचावं म्हणून है ना. खूप रडत असते, खूप विनवत असते. तर ना इथे भागवतामध्ये ना अजून एक तिच्यासाठी ना एक शब्द वापरलाय देवकी मातेचा, की दीनवत. दीनवत. दीन नाही, दीन नाही, दीनवत. म्हणजे गरीब स्त्री सारखी, सारखी, पण ऍक्च्युली गरीब नव्हती. का गरीब नव्हती, कारण तिच्या गर्भातून स्वतः भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला होता, त्याच्यामुळे ती गरीब नक्कीच नव्हती. परंतु
गरिबासारखी ती विनवणी करत होती, दीनवत. हं. खूप खूप म्हणजे तिनं त्या मुलीला वाचवण्यासाठी, जरी ती गरीब नव्हती तरी सुद्धा तिने तो गरिबीचा सुद्धा रोल निभावला. है ना, किती तिने खूप 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 शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण कंस सारख्या निर्दयी माणसासमोर तिचं काही झालं नाही. कंसाने काय केलं, कसं आहे ना, कारण मृत्यूच्या भीतीपुढे ना सगळं काही त्या व्यक्ती सगळं विसरून जातो, सर्व सारासार बुद्धी, सर्व विवेक बुद्धी, सर्व 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 विसरून जातो. तर कंस तिला उचलतात आणि तो जो एक दगड असतो ना चशावरती आपटतात. तर हे सांगताना सुद्धा असं म्हणतात, म्हणजे असं करतात. तर असं हे सांगताना म्हणतात ना, की जेव्हा ते उचलतात ना, तेव्हा ते योगमायेला नाही उचलू शकत, कारण योगमाया ही इतकी शुद्ध आहे की तिला कुठलाही असुर हात लावू शकत नाही. असं म्हणतात की ती बाहेरचं कव्हरिंग महामायेचं असतं आणि योगमाया आतमध्ये असते. असं एका ठिकाणी एका लेक्चरमध्ये ऐकलं, आय डोंट नो म्हणजे डिटेल्स अबाउट इट. सो ती देवी ते ते त्या स्त्री त्या हिला ते आपटायलासाठी असं हात वरती नेतात आणि एवढ्यात काय होतं, तर ते बाळ हातातून निसटतं. हं. आणि ते वरती जातं आणि ती त्याच्यातून एक अष्टभुज साक्षात देवी प्रकट होतात, साक्षात देवी प्रकट होतात. तर तिच्या गळ्यामध्ये सुंदर हार असतो, खूप सुंदर वर्णन आहे श्रीमद भागवतांमध्ये. सुंदर हार असतो, चंदन लावलेलं असतं, एकदम तेजस्वी दिसत असते, एकदम तलम सुंदर सुंदर अशी आभूषणं तिने घातलेली असतात, तेवढी सुंदर वस्त्र घातलेली असतात. तिच्या हातामध्ये त्रिशूळ, धनुष्य, बाण, ढाल, तलवार, गदा, चक्र अशा प्रकारची अस्त्र असतात. आणि अशी खूप ती एकदम तेजस्वी दिसत असते. त्यामध्ये त्रिशूळ घेऊन अशी ती. आणि कसं असतं ना, हे जे सगळे असुर असतात ना, हे असुर नेहमी ना देवीची हे करत असतात, आराधना करत असतात. त्यामुळे तो कंस अजून असा स्तंभित होतो एकदम, आणि त्याच्यात अजून भर पाडायला म्हणून त्या देवीच्या स्तुतीसाठी ना, त्या देवीच्या स्तुतीसाठी सर्व अप्सरा, किन्नर, सिद्ध, गंधर्व, चारण, उराण असे वेगवेगळ्या लोकांमधले सिद्ध लोक येतात तिथे आणि ते सर्व देवीची स्तुती गायला लागतात. आणि हे सर्व पाहून ना कंस खूप अचंबित होतो, असं एकदम त्याला असं वाटतं की बापरे, ही देवकी तर साधी मनुष्य आहे आणि तिच्या पोटी एवढं ही देवीनी हे घेतलं, रूप घेतलं. आणि त्याच वेळेला जेव्हा ती रूप दाखवत असते ना, भागवतामध्ये असं वर्णन आहे की त्याच वेळेला नाही ती देवी ना वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट होते. जसं की ती कलकत्त्यामध्ये कालीमाता म्हणून प्रकट होते, मुंबईच्या एरियामध्ये ती मुंबादेवी, वाराणसीमध्ये अन्नपूर्णा, त्याच्यानंतर कटकमध्ये भद्रकाली, आणि अहमदाबादमध्ये भद्रमाता. अशा प्रकारे ती वेगवेगळ्या रूपांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ती अवतरित होते. तर कंसाला हे सर्व बघून ना खूप धक्का बसतो, ते दिव्य रूप तिचं पाहून, तिची ती दिव्य शक्ती आणि ते सगळे स्तुती पर गात असतात. कंसाला खूप खूप असा धक्का बसतो आणि थोडासा तो ना वरमतो. हं. आता तुम्हाला हे माहितीये की पुढं तर नंतर त्यांनी भगवंतांना मारण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. म्हणजे हे वरमणं हे काय आहे, सगळं फक्त टेम्पररी आहे. या असुर लोकांना कसं असतं ना, काही झालं ना की तेवढ्या पुरते ते सबड्यू होतात. मराठीमध्ये सबड्यू म्हणजे थोडेसे ते थोडे वरमतात, थोडंसं ते थोडेसे वरमतात. आपण मध्ये जो पिक्चर आला होता महाअवतार नरसिंह, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ज्या वेळेला नरसिंह भगवान उडी मारतात, बाहेर येतात, खूप मोठी दहाड म्हणजे खूप मोठी आरोळी ठोकतात, त्यावेळेला खरं तर ना हिरण्यकशिपू जरा थोडासा बिचकतो बरं का. आणि मग नंतर त्यांच्या फायटिंग मध्ये थोडासा बिचकतो, पण काय नाही, लगेच पुन्हा त्याचे ते म्हणतात ना पहिले पाडे पंचावन्न, पुन्हा तो शरण बिरण घेत नाही बिचकला म्हणून, तो पुन्हा त्यांच्याशी फायटिंगला तयार होतो. आणि ज्या वेळेला नरसिंहदेव त्याच्या गळ्याभोवती हात टाकतात, तेव्हा तो हसून म्हणतो, तुम्ही मला असं नाही मारू शकत, मला वर मिळालंय, मला कुठल्या ह्याच्यातून हे येत नाही. म्हणजे तुम्ही कल्पना करा ना, ते जे वरमण असतं किंवा जे घाबरण असतं ते खूप क्षणिक असतं. अशाच प्रकारे भगवद्गीतेमध्ये ज्या वेळेला पांडवांचे स्पेशली भगवान श्रीकृष्णांचे शंख वाजतात, त्यावेळेला असं म्हणतात की कौरवांचे सुद्धा हृदय विदीर्ण होतात, तो शंखनाद ऐकून. त्यांना पण त्याची मनामध्ये एक प्रकारची भीती येते, असे विदीर्ण होतात त्यांना. पण म्हणून काय ते लगेचच असं म्हणत नाहीत की नको, मग आता आपण आपलं काही खरं नाही, आपल्याला आता युद्धामध्ये आपण जिंकू का नाही माहिती नाही, तर आपण नको युद्ध करायला, असं ते काही म्हणत नाही. ते तेवढ्या पुरतच ते होतं आणि पुन्हा ते करतात. तर का असं होतं? हं? का? कारण
ते कुठल्याही डिवोटीशी त्यांचा कॉन्टॅक्ट नसतो किंवा कुठल्याही भक्तांबरोबर त्यांचा संबंध येत नसतो. आता तुम्ही एक असंच पाहिलं ना, तर जगाई मदांची जी चैतन्य चरितामृत मधली जी कथा आहे, परमानंद दुलार प्रभूजींनी खूप सुंदर कथा सांगितली. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं ना, जेव्हा चक्र येतं ना, त्यावेळेला जगाई घाबरतो, म्हणजे दोघेही घाबरतात. चक्र येतं त्यावेळेला. आणि ऑफकोर्स त्यांना भगवंत कृष्ण प्रेम देतात, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. परंतु नुसतं घाबरणं पर्यंत थांबणं योग्य नाही. योग्य नाही म्हणजे तेवढं दॅट इज नॉट इनफ. तर आपण पाहतो की भगवान चैतन्य महाप्रभू त्यांना सेवा देतात. की तू तो घाट बांध, भक्तांच्या सेवेसाठी तुम्ही तो घाट बांधा. सो ते नुसतं घाबरणच नव्हतं, तर ते तर पुढे कृष्णप्रेम पण दिलं जातं आणि त्यांना सेवा दिली जाते. सो ते ते कंटिन्यू करू शकतात. तसं ह्या दोघा तिघांच्या बाबतीमध्ये त्यामुळे नुसती भीती पुरेशी नाही, तर त्या भीतीला पार करण्यासाठी भक्तांचा संघ आणि भगवंतांची सेवा महत्वाची, भक्तांची सेवा महत्वाची. तर आता हा कंस जरी वरमला तरी सुद्धा कसं आहे ना, ह्या लोकांवरती विश्वास ठेवून जमत नाही. कारण त्यांचा स्वतःच्याच मनावरती त्यांचा स्वतःचाच कंट्रोल नसतो. कारण त्यांचं मनच तसं अनकंट्रोल्ड असतं. तर आपण सुद्धा विचार करा की आपलं सुद्धा जे मन आहे ते सुद्धा असंच अनकंट्रोल राहतं ना. ते ठीक आहे, कंस तो होता, दानवच होता, पण आता सुद्धा असं म्हणतात ना की कलियुगामध्ये पूर्वी दानव वेगवेगळ्या ग्रहांवर होते, मग एकाच ग्रहावर आले, मग एकाच फॅमिलीत आले. मग वेगवेगळे लोक होते. आता सध्या कसं आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये सूर आहेत आणि असुर आहेत. सो आपलं मन जेव्हा अनकंट्रोल असतं ना, त्यावेळेला तो तो असुरच असतो आपल्या मनातला, है ना, आलेला असतो तो अनकंट्रोल माइंडच्या रूपाने. तर काय पाहिजे, तर गुड असोसिएशन, चांगल्या भक्तांचा संघ हा खूप महत्वाचा आहे. कारण या संघामध्येच आपल्याला समजतं की मी ज्या प्रकारे विचार करतोय, कारण विचारच आपल्या आचारामध्ये बदलतात, है ना. सो चांगल्या भक्तांच्या संघामध्येच आपल्याला लक्षात येतं की मी हे जे काही विचार करतोय, माझं जे काही वागणं आहे, मी जे काही बोलतो आहे, मी जे काही वागतो आहे, हे माझ्या भक्तीसाठी चांगलं आहे का. हं? हं? तर हे आपल्याला विचार येतात असोसिएशन मध्ये. आणि जरी जरी आपल्याला विचार आले नाहीत, तरी सुद्धा ते आपले जे हक्काचे प्रेमळ भक्त असतात आपल्या जवळचे, ते नक्कीच सांगतात. जे आपले सुहृद आहेत ते आपल्याला आठवण करून देतात की हे तुझं जे वागणं, ज्या प्रकारे तू विचार करतोयस, ज्या प्रकारे तू बोलतोय, ज्या प्रकारे तू वागतोयस, हे तुझ्या भक्तीसाठी योग्य नाही. हे आपले सुहृद आपल्याला आठवण करून देतात. सो अल्टिमेटली हे येतं ते संघापाशी येतं. कारण कंसाला तसा संघ नव्हता ना. जरी तो वरमला, आता उद्या श्रीजी पूजा माताजी ह्याच्या पुढचं सर्व सांगतील की कशा प्रकारे कंस वरमल्यानंतर पुढे काय करतो, कशा प्रकारे करतो. तर जरी तो कंस वरमला तरी सुद्धा ही हॅड अ बॅड असोसिएशन. त्यामुळे त्याचं कल्मिनेशन त्याच्या वागण्यामध्ये परिवर्तित झालं नाही, है ना. ही कंटिन्यूड, तो भगवंतांचा द्वेष करण्याचा त्यांनी पुढे ते कंटिन्यू केलंच, है ना. तर काय आहे ना की मी आता नुकतंच सांगितलं ना तुम्हाला की आमचे खूप चांगले परम भक्त निवर्तले आता जस्ट. तर मी असं डेथ वरती विचार करत होते, है ना. सो कारण ह्या चॅप्टर मध्ये पण असं लक्षात येतं की कंसाला मृत्यूची खूप भीती होती. त्याने हे जे काही सगळं केलं त्या स्वतःच्या मृत्यूच्या भयातूनच त्याने केलं. त्याला खूप काळजी, म्हणजे त्याला खूप भय होतं मृत्यूचं. आपण अशामध्ये किती इन्सिडेंट झालेले पाहिले. अहमदाबाद प्लेन क्रॅश झालं. सगळे त्या अहमदाबाद प्लेन क्रॅश मध्ये तर 90% पेक्षा जास्त लोक हे सर्व उच्चभ्रू सोसायटी मधले होते, लंडनला चाललेले होते. नॉट 99% यू कॅन से. सो काय आलं, काहीच नाही, नथिंग वी कॅन. पण काहीच, एकदा का मृत्यू आला की काहीच 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 हे करता येत नाही, है ना. तर मला असं वाटतं की आपण सुद्धा ना खूप सिरियस झालं पाहिजे, है ना. आपण आपल्या आध्यात्मिक आयुष्यामध्ये सिरियस होण्यासाठी ना, माझा भाऊ पण मला नेहमी सांगतो की वी आर नॉट अफ्रेड इनफ ऑफ माया अँड वी आर नॉट अफ्रेड इनफ ऑफ डेथ. त्यामुळे मग ना हे रोज काय काय सुचत असतं की ही असं म्हणाली माझी मैत्रीण, किंवा माझी नणंद मला अशी म्हणाली, माझी भावजयचं असं झालं, किंवा माझ्या ऑफिस मधली कलिग असं म्हणाली, माझी सासू मला असं म्हणाली. सो आपण या खूप लहान 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 गोष्टींमध्ये गुंतत जातो. आणि जी तुमच्या आयुष्यातली जी महत्वाची गोष्ट आहे ना, जी भक्ती करणं, जे हरिनाम घेणं, हं, हं, तर त्याच्यामध्ये त्याच्यावरती आपण फोकस करत नाही, है ना. आणि आपण नुसतं
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतून जातो. तर भगवंतांचे जे भक्त होते की ज्यांना असाच मारण्याचा प्रयत्न केला गेला, बघा ना ते कसे फिअरलेस होते है ना, त्यांना नव्हतं मृत्यूचं भय. प्रल्हादाला किती किती हिरण्यकश्यपूने वरून टाकून दिलं, तेलामध्ये उकळवलं, काय 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 प्रयत्न केले, बरेच तुम्हाला सगळे माहिती आहेत ते. परंतु त्याला कधीच मृत्यूचं भय वाटलं नाही, बिकॉज त्यांनी भगवंतांचा पूर्णपणे शरण घेतलं, किंवा त्यांनी असंही कधी प्रे केलं नाही, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, नेव्हर. तसंच अंबरीश महाराजांचं सुद्धा, जेव्हा दुर्वास मुनींनी अंबरीश महाराजांना मारण्यासाठी तो राक्षस उत्पन्न केला, तेव्हा सुद्धा ही वॉज जस्ट क्वाइट. त्यांनी असं भगवंता मला वाचवा, मला वाचवा असं नाही प्रार्थना, दे वर फिअरलेस, कारण त्यांना माहिती आहे की जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे आणि भगवंतांप्रती तेवढा सरेंडर आहे. ओके, सो भगवंत आपली नक्कीच एवढी मोठी परीक्षा नाही घेणार, पण ऍटलिस्ट आपल्या ज्या आयुष्यातल्या ज्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या ज्या ज्या काही छोट्या छोट्या हे आहेत, ज्या ज्या काही छोट्या छोट्या आपल्या परीक्षा आहेत है ना, की तेव्हा आपण नेहमी ना एक मृत्यूचं स्मरण ठेवलं पाहिजे है ना. जेव्हा मृत्यूचं स्मरण येतं ना, त्यावेळेला आपण नक्कीच ह्या गोष्टींना तेवढं महत्व देणार नाही, आणि आपण आपल्या आयुष्यातला जो परमोच्च गोल आहे आपण त्याच्याकडे नक्कीच जाऊ. सो थँक्यू सो मच. मी फक्त काय करते, 2 मिनिटं आपण ना प्रभूजींना श्रद्धांजली वाहूयात. मी त्यांचा फोटो आहे, एकच मिनिट. मी अनम्यूट केलेलं आहे, मी त्यांचा फोटो शेअर करते. जस्ट प्रे फॉर हिम. Just give me a second.